नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। मी आज बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे गुलगुले। तर त्यासाठी इथं मी 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा टाकून घेतला आहे आणि 1 वाटीभर गूळ मी पाण्यामध्ये भिजायला घातला होता। तर ते पूर्णपणे विरघळून पाणी चाळणीने चाळून घेतलं आहे, कारण त्या गुळामध्ये थोडासा असा मला कचरा वाटत होता, जो की तोंडामध्ये गुतल। ऊसाचा बारीकसा कचरा असल्यामुळे मी ते पाणी चाळून घेतलं आहे। त्यानंतर पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। तर हे असं मी पीठ भिजवलेलं होतं। तर हे पीठ अर्धा तासासाठी मी झाकून ठेवलेलं आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता मी घेणार आहे हे गुलगुले तळून। तर थोडंसं असं हाताला चिकटतं, पण थोडं हाताला पाणी लावून व्यवस्थित असे हे सोडून घ्यायचे आहेत। खूप लवकर आणि चवीला खूप छान होणारे असे हे गुलगुले आहेत। यामध्ये दुसरं काहीही टाकायची गरज पडत नाही। तर इथं पहिल्यांदा जे टाकले होते ते गुलगुले तळून झाले आहेत। आता परत दुसऱ्या वेळेस मी टाकून घेते। दोन्ही साइडने व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा। ज्यावेळेस तुम्हाला गोड खायची इच्छा होते त्यावेळेस तुम्ही हे गुलगुले करून खाऊ शकता। तर पहा, खूप छान असे गुलगुले तळून तयार झालेले आहेत आणि मस्तपैकी फुगलेलेही आहेत। आणि हेच गुलगुले जर 1-2 तासानंतर खाल्ले तर खूप छान लागतात गरम खाण्यापेक्षा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।